श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि मित्रांनो, आजचा विषय रोजच्याप्रमाणे खूप महत्त्वाचा आहे. प्रभू श्रीरामांच्या वनवासाचे काही रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे. प्रभू श्रीरामांनी 14 वर्षच का मिळाला वनवास? 12 किंवा 15 वर्षाचाच का नाही मिळाला वनवास? किंवा राजा दशरथाने अशी कोणती चूक केली की त्याचा परिणाम वनवास प्रभू श्रीरामांच्या वनवासामध्ये त्याचा परिणाम झाला? किंवा अशा बऱ्याच काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, कोणतीही गोष्ट घडण्यामागे काही कारण असते. श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास का दिला होता? त्यामागे काही कारणे सांगितली आहेत. माता कैकेयीने रामासाठी 14 वर्ष वनवास का मागितला? 12 किंवा 15 का नाही? कैकेयीने जेव्हा राजा दशरथांना प्रभू श्रीरामांसाठी 14 वर्ष वनवास मागितला, याच्या मागे 3 मुख्य कारणे आहेत. त्यावेळी असा एक नियम होता की कोणताही राजा सिंहासन सोडतो तर तो राजा बनण्याचा अधिकार गमावतो. ही एक गोष्ट वाल्मिकी रामायणात लिहिली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की 14 वर्ष एक साथ जीवन जगल्यावर माणसाचे जीवन चरित्र परिवर्तित होते. त्याचे खाणेपिणे, संपूर्ण जीवन जंगलात असल्यामुळे संपूर्ण गोष्टी त्याच्या परिवर्तित होतात. साधे जीवन संपूर्ण जीवन त्याचे बदलते. राम तपस्वी होऊन जगू शकतो जंगलात. ही एक दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की प्रभू रामाला अयोध्येचा राजा बनण्याचा निर्णय राजा दशरथ आणि वसिष्ठ मुनींनी घेतला होता. ही गोष्ट कैकेयीला 14 दिवसांनी समजली होती. या 14 दिवसाला एक वर्ष मानून तिने 14 वर्षाचा वनवास श्रीरामांसाठी दिला होता, अशी त्यामागची कथा आहे. मित्रांनो, लहानपणी एकदा या कथेमागे काही कारणे आहेत. लहानपणी एकदा भगवान श्रीराम हे माता कैकेयीसोबत खेळत होते. खेळता खेळता श्रीरामांनी माता कैकेयीच्या दोन्ही डोळ्यांना त्यांच्या हातांनी बंद केले आणि ते त्यांना म्हणाले, माते, मी जर तुला एक वरदान मागितलं तर ते मला देशील का? माता कैकेयीचे श्रीरामावर खूप प्रेम होतं. सगळ्या पुत्रांमध्ये श्रीराम हे माता कैकेयीला प्रिय होते. माता कैकेयी म्हणाली, बाळा, तुला जे मागायचं आहे ते तू माझ्याकडून मागू शकतोस. तू मला खूप प्रिय आहेस, मी तुला नकार देऊ शकत नाही. तेव्हा श्रीराम म्हणाले, असं नाही माते, आधी मला वचन दे की तू परत नाही म्हणणार नाहीस. मी तेव्हाच तुझ्या डोळ्यावरून हात बाजूला करेन. माता कैकेयीने हो म्हणून प्रभू श्रीरामांना वचन दिले आणि जे मागायचं आहे ते न घाबरता माग. तेव्हा श्रीराम म्हणाले, माते, मोठा होऊन जेव्हा माझा राजतिलक होईल त्याआधीच तू मला पिताश्रींजवळ माझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास माग आणि अयोध्येचे सिंहासन भरताला द्या असे म्हण. तेव्हा माता कैकेयी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, हे काय बोलत आहेस राम? का मला एवढं मोठं पाप करायला लावत आहेस? यावर प्रभू श्रीरामाने माता कैकेयीला समजावले आणि म्हणाले, मी पृथ्वीवर भक्तांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतला आहे. जर मी राज्य करत बसलो तर ज्या राक्षसांचा विनाश मला करायचा आहे ते जिवंत राहतील, पृथ्वीचा विनाश करतील आणि पाप अन्याय धर्तीवर वाढेल. हे पाप अन्याय मिटवण्यासाठी मी पृथ्वीवर राम अवतार घेतला आहे आणि माझे जे भक्त दर्शनाची आस लावून बसले आहेत त्यांची तपश्चर्या अपूर्ण राहील. त्यामुळे भगवान श्रीराम जेव्हा मोठे झाले तेव्हा माता कैकेयीने राजा दशरथकडून 14 वर्षाचा वनवास मागितला. ही सुद्धा एक कथा आहे. तर दुसरी एक कथा अशी आहे. धर्मशास्त्रानुसार काही लोकांचे असे म्हणणे आहे की मित्रांनो, भगवान श्री विष्णू यांचे अवतार भगवान श्रीराम यांच्या हातून रावणाचा वध व्हावा म्हणून देवतांनी कैकेयीची दासी मंथराच्या माध्यमातून कैकेयीची बुद्धी भ्रष्ट केली. मंथराने माता कैकेयीला तिचा पुत्र भरताला राजसिंहासन मिळावे व श्रीरामांना 14 वर्ष वनवास मिळावा यासाठी प्रोत्साहित केले. वनवासादरम्यान प्रभू रामांना खूप कठीण नियमांचं पालन करावे लागले होते. कोणत्याही नगरामध्ये जाणं त्यांनी त्यागलं होतं. संपूर्ण 14 वर्ष वेगवेगळ्या अरण्यामध्ये जंगलामध्ये राहावे लागणार होते त्यांना. ही खूप मोठी तपश्चर्या होती.
शिवाय राजा दशरथांना जेव्हा ही बातमी श्रीराम वनवासाची समजली तेव्हा ते खूप व्याकुळ झाले, रडू लागले. पुत्रवियोग त्यांना सहन होत नव्हता. यावेळी त्यांना पूर्वी झालेला कळत नकळत झालेल्या पापाची जाणीव आणि त्यामुळे मिळालेला पुत्रवियोगाचा शाप त्यांना स्मरण आला. असं काय होतं की राजा दशरथाला पुत्रवियोगाचा शाप मिळाला होता? एक श्रावण बाळ जो आपल्या आईवडिलांवर त्यामागची एक मी छोटीशी कथा सांगते की एक श्रावण बाळ होता जो आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम करीत असे. ते त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा खूप काळजी घेत होता. त्याचे आईवडील आंधळे होते. एकदा ते दोघंही श्रावण बाळाला म्हणाले, जर आम्हाला डोळे असते तर आम्ही तीर्थयात्रा केली असती. तेव्हा श्रावण बाळ म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला तीर्थयात्रेला घेऊन जाईल. तेव्हा तो एक वजन ताकडी घेऊन येतो, म्हणजे कामर. त्यात त्यांना बसून खांद्यावर घेऊन चालत निघतो. सगळी लोक त्याला पाहून खूप आनंदित होतात किंवा श्रावण आपल्या आईवडिलांची किती काळजी घेतो. त्यामुळे त्यांना खूप आनंद होतो. खूप दूर गेल्यावर जाता जाता रात्र होते. ते एका झाडाखाली आराम करतात. श्रावण त्यांना खाऊ घालतो, त्यांची सेवा करतो. दुसऱ्या दिवशी परत प्रवासाला जाताना थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्याचे आईवडील म्हणतात, श्रावण आम्हाला खूप तहान लागली आहे रे बाळा. श्रावण बाळ लगेच त्यांना एका झाडाखाली बसून ताबडतोब पाणी आणण्यासाठी जातो. तो नदीकिनारी पाणी घेत असताना त्याला अचानक छातीत बाण लागतो. तो आई ग असे म्हणून ओरडतो. त्याचा आवाज ऐकून राजा त्याच्या जवळ जातो. तो राजा दुसरा तिसरा कोणी नसून राजा दशरथ होता. मला माफ कर, मला वाटले की कोणते तरी जनावर असेल ह्या जंगलात आणि चुकून बाण तुला लागला आहे. श्रावण म्हणाला, माझे आईवडील एका झाडाखाली बसले आहेत. त्यांना खूप तहान लागले आहे. तुम्ही लगेच जाऊन त्यांना पाणी पाजा. ते तहानेने व्याकुळ झाले आहेत. असे बोलून तो त्याचा जीव सोडतो. दशरथ राजा श्रावण बाळाच्या आईवडिलाकडे पाणी घेऊन जातो. हे घ्या पाणी. पण त्याचे आईवडील त्याला ओळखतात. माझा श्रवण कुठे आहे? तुम्ही कोण आहात? तेव्हा राजा दशरथ त्यांना सगळी हकीकत सांगतात. माझ्याकडून चुकून तुमचा श्रावण बाळ मारला गेला आहे. त्यांना खूप वाईट वाटले. ते खूप रडू लागले, आकांत करू लागले व त्यांना राजा दशरथांना त्यांनी शाप दिला. आम्ही जसे पुत्रवियोगापासून दूर झालो तसे तू सुद्धा तुझ्या मुलांसाठी सतत तडपडत राहशील. तुला आमच्यासारखा पुत्रवियोग मिळणार. पुत्रवियोगामुळे तुझा मृत्यू होईल. असे म्हणून श्रावण बाळाचे आईवडील मरण पावतात. त्यामुळे राजा दशरथांना प्रभू रामचंद्रांच्या वनवासाचा पुत्रवियोग मिळाला. तर ही या मागची गोष्ट आहे. राजा दशरथांना जेव्हा ही वनवासादरम्यान श्रीराम प्रथम अयोध्येतून पत्नी सीता लक्ष्मणाबरोबर निघाले तेव्हा ते प्रथम तमसा नदीच्या किनारी पोहोचले. त्यावेळी अयोध्येतील सगळी प्रजा त्यांच्या मागे मागे तमसा नदीच्या किनारे आली. ते खूप रडले, आक्रोश करू लागले. श्रीरामांना प्रजेने विनवणी केली, राज्य सोडून जाऊ नका, कारण प्रजेचे श्रीरामांवर खूप प्रेम होते. प्रजाही प्रभू रामांना आम्हीही तुमच्याबरोबर येतो असे म्हणू लागले, रडू लागले, आक्रोश करू लागले. असा हट्ट ती करी. त्यामुळे तमसा नदीच्या किनारी ते थांबले व रात्रीच्या वेळी जेव्हा सगळी प्रजा झोपली तेव्हा ते माता सीता व लक्ष्मणांबरोबर सूर्योदयापूर्वी तिथून निघून गेले. त्यानंतर ते त्यांचा मित्र निशाख राजाचे नगर शृंगवेरपूर जवळच्या अरण्यामध्ये पोहोचले आणि एक दिवस तिथेच थांबले. दुसऱ्या दिवशी त्यांना पुढचा प्रवास पायीच चालू ठेवला. पुढे त्यांनी नावेतून गंगा नदी पार केली आणि उरी गावाला उतरले. तिथून पायी चालत ते प्रयाग राजला पोहोचले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी तिथे त्रिवेणीचे दर्शन घेतले आणि नंतर मुनी भारद्वाज यांच्या आश्रमात जाण्यासाठी निघाले. ते तेथे गेल्यावर त्यांनी मुनी भारद्वाज यांना चांगल्या जागेविषयी विचारले. मुनी भारद्वाज यांनी त्यांना चित्रकूटविषयी सांगितले. त्यानंतर भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण बरोबर यमुना नदी पार करून चित्रकूटावर पोहोचले. चित्रकूटमध्ये ते महर्षी वाल्मिकींना भेटले. त्यानंतर मंदाकिनी किनाऱ्याजवळ झोपडी कुटी बनवून राहू लागले. भरत सगळ्या मंत्र्यांबरोबर जेव्हा भरताला कळले की श्रीरामांना वनवास भोगावा लागला आहे तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. ते भरत सगळ्या मंत्र्यांबरोबर भगवान श्रीरामांना अयोध्येला परत नेण्यासाठी आले होते. पण भगवान श्रीराम यांनी जाण्यासाठी नकार दिला आणि भरताला परत अयोध्येत जाण्याची परवानगी दिली. भरताने श्रीरामांकडून त्यांच्या पादुका मागितल्या व त्या पादुका भरताने अयोध्येत राजाच्या सिंहासनावर ठेवल्या व त्याची पूजा केली. भरत हा रामप्रेमी होता. प्रभू रामचंद्र हे त्याचे आदर्श भगवान होते.
चित्रकूटनंतर भगवान श्रीराम दंडकारण्याच्या दिशेने पुढे निघाले. तिथे पोहोचून त्यांनी ऋषी आणि माता अनुसयाची भेट घेतली आणि माता अनुसयाचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते पुढे निघाले. तिथे त्यांचा विराट नावाच्या राक्षसाचा सामना झाला. श्रीरामांनी राक्षसाचा वध केला. श्रीरामांनी वनवासाचे दिवस जास्तीत जास्त दंडकारण्यामध्ये घालवले आणि तिथे त्यांनी अनेक राक्षसांचा वध केला. मित्रांनो, याच अरण्यामध्येच अगस्त्य मुनीची श्रीरामांबरोबर भेट झाली होती, ज्यांनी भगवान श्रीरामांना गोदावरी किनारी पंचवटीमध्ये राहण्यासाठी सांगितले होतं. पंचवटीमध्ये त्यांची भेट जटायूशी झाली होती. जटायू हा श्रीरामांचा मोठा भक्त होता. जटायू श्रीरामांच्या झोपडीबाहेर पहारेकराच्या रूपामध्ये राहिले. या ठिकाणी शूर्पणखा भगवान श्रीरामांचे रूप पाहून त्यांच्यावर मोहित झाली होती. त्यानंतर लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक कापले होते. या झोपडीबाहेरच नंतर रावणाने सीतेचे अपहरण केले आणि अपहरणादरम्यान रावणाने जटायूची हत्या केली होती. जेव्हा भगवान श्रीराम जटायूच्या शेवटच्या क्षणी भेटले तेव्हा जटायूने भगवान श्रीरामांना सांगितले की रावणाने माता सीतेचे अपहरण केले आहे आणि मातेला दक्षिण दिशेला घेऊन गेलेला आहे. जटायूचे अंतिम संस्कार करून श्रीराम व लक्ष्मण पुढे निघाले आणि तिथे त्यांची भेट माता शबरीबरोबर झाली. तिथे त्यांनी माता शबरीची उष्टी बोरे खाल्ली. तेव्हा शबरीने त्यांना किष्किंधा नरेश बालीचा छोटा भाऊ सुग्रीवचा पत्ता दिला. पुढे जाऊन भगवान श्रीराम ऋषीमुख पर्वतावर पोहोचले आणि तिथे त्यांची भेट सुग्रीव, हनुमान आणि जांबवत यांच्याबरोबर झाली. सुग्रीवबरोबर त्यांची मैत्री झाली व सुग्रीवने प्रभू रामचंद्रांना वचन दिले की ते माता सीतेला शोधून आणण्यासाठी मदत करतील. बालीचा वध केल्यानंतर सुग्रीवला त्याचे राज्य परत देऊन प्रभू राम आणि लक्ष्मण एका पर्वतावर राहू लागले. ते तिथे 4 महिने राहिले, कारण पाऊस चालू होता. समुद्र आणि नद्या भरभरून वाहत होत्या. पाऊस संपल्यानंतर माता सीतेचा शोध सुरू झाला आणि समुद्र पार करून हनुमान त्यांचा शोध घेतला. हनुमानाने माता सीता ही लंकेत आहे हे हनुमानाद्वारे प्रभू रामचंद्रांना समजले. श्रीरामांना कळाल्यानंतर ते पूर्ण वानर सेना घेऊन रामेश्वरला गेले. ते भगवान श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केली, त्याची पूर्ण पूजा करून घेतली. हे रामाचे ईश्वर आहे, त्यामुळे या जागेला रामेश्वर असे नाव पडले. त्यानंतर त्यांनी वानरसेना बरोबर समुद्रात एक पूल तयार केला. त्या पुलावरून जय श्रीराम असे त्या एकेका दगडावर लिहून समुद्रात सोडला व त्यांनी एक पूल तयार केला. तिथे त्या पुलावरून ते लंकेत पोहोचले. तिथे ते नवारी पर्वतावर राहू लागले आणि रावणाबरोबर युद्ध करून शेवटी रावणाचा वध केला व सीतामातेला प्रभू रामचंद्रांनी मिळवले. सीतामाता प्रभू रामचंद्राकडे परत आली. तर मित्रांनो, एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.